बाबाला हाक मार ग. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि कलाकाराला आणखी काय हवं असतं. फॅमिली जेव्हा एक मालिकेची फॅमिली तर असते, पण आज रिअल फॅमिलीसुद्धा एकत्र आहे. शशांक आणि त्याची फॅमिली आहे. खूप स्वागत तिघांचं. कसे आहात? एकदम मस्त मज्जेत आहे आणि आज तर खूपच जास्त एक्सायटेड आहे. कारण जसं तू म्हणालीस की मालिकेचं कुटुंब असतंच दर अवॉर्ड फंक्शनला, पण यावेळेला हे कुटुंब सुद्धा बरोबर आहे. मुलगा सुद्धा आलाय, तो तिकडे कोपऱ्यात बसलाय कारण त्याला खूप उकडतंय. हिचे अजून तेवढे नखरे नसल्यामुळे ही कडेवर आहे, पण ह्यालाही खाली सोडलं तर ती धावत पळत जाते. पण ॲज यू सेड खूप मज्जा येते आणि आम्हाला माईक हवाय. काय म्हणायचं आहे माईकवर? तुला गायचंय, गाणं म्हणायचंय? गाणं गाते. गाणं म्हणतेस? कसं म्हणते राधा गाणं? कसं गाते राधा? कसं म्हणते गाणं राधा? बाबाला हाक मार मग. बाबाला हाक मार ग. वाव, किती गोड. आणि अगदी आम्ही बाबाला हाक मारतो. टाळ्या टाळ्या, येस. पण शशांक, इतकी वर्ष तू मालिकेत काम करतोयस, म्हणजे टेलिव्हिजन म्हणा किंवा सिनेमे म्हणा, पण हा क्षण फॉरेवर लक्षात राहील. फॉरेवर प्रश्नच येत नाही. म्हणजे ह्या सुखापेक्षा अजून मोठं सुख काही नसतं. आणि आय एम ब्लेस्ड की इतकी छान गोड फॅमिली आहे आणि यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे पुरंबा सुद्धा आता 5व्या वर्षात पदार्पण करते. किंवा या आधीचं सुद्धा जे काही मी काम करू शकलो ते प्रियांका आणि दोन्ही माझी घरं यामुळेच शक्य होऊ शकलेलं आहे. कारण हा जेव्हा भक्कम पाठिंबा आणि सपोर्ट असतो तेव्हाच आम्ही येऊन रोज काम करू शकतो. नाहीतर ते शक्यच झालं नसतं की घरचं टेन्शन आहे, मग काम केव्हा करायचं. त्यामुळे ही घर सांभाळते आणि मी काम सांभाळतोय. प्रियंकाचा वेगळा फॅन बेस आहे. तिचे रील्स जे असतात ना, कसं सुचतं हे तुला आज सांगूनच. खूप रॅन्डम आणि मला खूप छान वाटतं जेव्हा खूप लिटरली रॅन्डम लोक, म्हणजे मी यांना घेऊन पार्कला वगैरे जाते तर काही काही वेळा आता यूट्यूबवरती पण मी ॲक्टिव्ह असल्यामुळे काही काही आज्जा वगैरे पण येतात. अगं तुझा व्हिडिओ बघितला हा, मी खूप छान वाटतं आणि आय फील सो गुड की अरे वा, म्हणजे पीपल आर ॲक्च्युली लाइकिंग इट. सो छान वाटलं. मॉम लाईफ बघा काय, सगळ्या बॅग्स वगैरे घेऊन. सगळं काय विचार नको. क्लासिक मॉम लाईफ. मॉम लाईफ ॲब्सोल्युटली. तिकडे आहे, पण तो जरा बसलाय कारण का खूप गोंधळ आहे. पहिल्यांदा तो रेड कार्पेटवर आला म्हटल्यावर. अदरवाईज तो खूप बोलका आहे, पण तो सुरुवातीला थोडासा ओपन अप व्हायला वेळ घेतो आणि आता तो 5 वर्षाचा झाला आहे, त्यामुळे आता कळायला लागलंय. हो, आता कळायला लागलंय. त्यामुळे सगळं का बघतायत, सगळे फोटो का काढतायत, असे 50 प्रश्न असतात. आणि मग माझा जो काही धडाकेबाज परफॉर्मन्स आहे तर त्याच्याही तो इतके प्रश्न विचारतोय. बाबा तू कुठून उडी मारणार आहेस, काय स्टेप्स आहेत, मला पण शिकव, मी पण घरी करून बघतो. असं करून त्यांनी ते गाणं लावायला लावलं मला घरी. तो डान्स आता शिकणार आहे. तो आता वेगळ्या फेजमध्ये. तुला कलाकार म्हणून आम्ही मालिकेत बघत आलोय, पण ही बाबा फेस पण आम्ही सगळे एन्जॉय करतोय. तू सोशल मीडियावर फोटोज टाकत असतो आणि आजची पण ही मोमेंट क्यूट आहे खूप. आणि असेच भेटत राहा. नेक्स्ट इयर ही आपण भेटू नवीन काहीतरी, है ना? थँक्यू. नक्की. थँक्यू. बाय राधा. दादा बाय. फ्लाइंग किस टाटा. देतेस का तू? बाय 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 बाय.